पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय किरण भैया सावंत व्यासपीठावर महायुतीवर प्रेम करणारे सर्व माझे सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, आताच महायुतीचे उमेदवार किरण भैयांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि आपण 10 वर्ष 15 वर्ष भावनिक होऊन कशा पद्धतीनं मतदान करत होतो हे देखील त्यांनी सांगितलं। परंतु भावनिक भाषणं आणि भावनिक आव्हानं याला बळी न पडता आता विकासाला आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। मगाशी दीपक नागलेंनी सांगितलं की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता राजापूरला होत आहे, पण राजापूरला हे हॉस्पिटल होतंय कोणामुळे होतंय? गेली 10-12 वर्ष या हॉस्पिटलच्या नावावर मतं मागितली गेली आणि ज्यावेळी 4 ते 5 महिन्यापूर्वी भैयाने निर्णय घेतला की आता राजापूर मतदारसंघ आपल्याला स्वतःला लढवायचा आहे आणि हा स्वतःला लढवत असताना 20 वर्षापासून जे काम प्रलंबित आहे त्या कामाची पहिली मुहूर्त होऊन आपण मतदारसंघामध्ये काम सुरू करावं ही भावना उराशी बाळगून त्यांनी कामाला सुरुवात केली। त्यांना सहकार्य केलं, 5 एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची उपलब्ध करून दिली आणि राजापूर वासियांचं जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं स्वप्न होतं ते 56 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून पूर्ण केलं। परंतु याच कामावर आमचे राजापूर वासीय 10 वर्ष मतदान करत होते। आता तुमची जबाबदारी आहे की नुसत्या गोष्टीवर तुम्ही मतदान करत होता, आता तर काम करून दाखवलंय, त्याच्यामुळे दुप्पट मतदान भैयांच्या मागे उभं करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। तसं लांजामध्ये गेली 10 वर्ष एकच टेप वाजत होती, उपजिल्हा रुग्णालय मी बांधणार आहे, उपजिल्हा रुग्णालय मी बांधणार आहे। 10 वर्ष लांजाच्या भोळ्या बापड्या जनतेनं बांधणार आहे या विषयावर विश्वास ठेवला, परंतु या 4 महिन्यात त्या बांधकामाला सुरुवात झाली आणि ते सुरुवात करत असताना तुमचे महायुतीचे उमेदवार आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी त्याच्यासाठी परिश्रम घेतले। परंतु 10 वर्ष आपण नुसतं बांधणार आहे या गोष्टीवर मतदान केलं, आता बांधणाऱ्या व्यक्तीवर मतदान केलं पाहिजे आणि ते देखील मोठ्या विश्वासाने केलं पाहिजे। आज साखरपा मतदारसंघ असेल, साखरपा मतदारसंघामध्ये देखील विविध कामं पूर्ण होत आहेत। मग अशीच कोणीतरी सांगितलं की 10 वर्षात नाही, मागच्या 50 वर्षात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास 500 कोटी रुपये आणून महायुतीचे उमेदवार किरण भैयांनी राजापूर, लांजा आणि साखरप्यामध्ये सुरू केला आहे। आपण खरं तर मुंबईमध्ये राहतो, ठाण्यामध्ये राहतो, मीराभाईंदरमध्ये राहतो, आपल्याला चाकरमानी म्हणतात, पण चाकरमानी म्हणत असताना किंवा म्हणून घेत असताना तुमच्या मनामध्ये देखील दुःख आहे की तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या घराशेजारी तुम्हाला रोजगार मिळाला नाही म्हणून नोकरीसाठी तुम्हाला या परिसरामध्ये यावं लागलं। रिफायनरीच्या बाबतीतलं आमचं धोरण काय आहे मगाशी देखील मी सांगितलं की रिफायनरी जर स्थानिक लोकांना नको असेल तर रिफायनरी करण्याचा महायुतीचा कुठलाही उद्देश नाही, परंतु तुम्हाला चाकरमानी म्हणून इथं येत असताना जे मनामध्ये दुःख आहे, रिफायनरी आम्ही रद्द नक्की करू, परंतु तिथं चांगले रोजगार आणू आणि तुमच्या आई वडिलांसमोर नोकरी करण्याची संधी त्या राजापूर, लांजा मतदारसंघातल्या सगळ्या युवकांना आणि युवतींना देऊ हा माझा आपल्याला दिलेला शब्द आहे। कारण लोक फार अभिमानानं सांगतात आमचे चाकरमानी मुंबईमध्ये आहेत। चाकरमानांना देखील अभिमान वाटतं की आपण मुंबईमध्ये नोकरी करतोय, पण त्यांच्या मनामध्ये काय वेदना असतात हे समजू शकणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणून भावनेच्या भरामध्ये आपल्या सगळ्या वाडी वस्त्यांवरच्या लोकांना सांगा की आता मतदान करू नका। शेवटी मतदान करत असताना आपण निवडून कोण येणार याचा देखील विचार करत असतो आणि मी आज तुम्हाला जबाबदारीनं सांगतो, आमचे एक लांजामध्ये कंट्रोल रूम आहे आणि कंट्रोल रूम मधनं आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये 2700 फोन करण्यात आले। महिला भगिनींना फोन केले, युवकांना फोन केले, बुजुर्गांना फोन केले, 2700 फोन केले। त्यातल्या फक्त 27 लोकांनी सांगितलं, माझ्याकडे त्याची पण यादी आहे, मी पाहिजे तुम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवतो, फक्त 27 लोकांनी सांगितलं आमच्या शंका आहेत त्या फक्त दूर करा, त्या दूर केल्या तर आम्ही महायुतीला मतदान करू, परंतु बाकीच्या सगळ्यांनी वन साईड सांगितलं की आम्हाला किरण भैयांच्या धनुष्यबाणासमोरच मतदान। अजून एक तुम्हाला आज मतदारसंघामध्ये घडलेली गोष्ट सांगतो,
आपल्याकडे पोस्टल वोटिंग आहे. पोस्टल वोटिंगच्या लोकांशी मी स्वतः संपर्क साधतोय. प्रत्येक मतदारसंघामध्ये 1400 हे पोस्टल वोटिंग आहे आणि या विजयाची सुरुवात पोस्टल वोटिंग मधूनच होणार आहे. पोस्टल वोटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील सांगितलं की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सहकार्य केलंय, देवेंद्रजी फडणवीसांनी आम्हाला सहकार्य केलंय, अजित पवारांनी आम्हाला सहकार्य केलंय, त्याच्यामुळे आमचं 100% पोस्टल वोटिंग हे महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे आणि पोस्टल वोटिंग हे पहिलं मोजलं जातं. मला असं वाटतं की पोस्टल वोटिंग मधनच राजापूर, लांजा आणि साखरपा मतदारसंघाचे उमेदवार भैयांची विजयी मतमोजणी सुरू होणार आहे. आता आपण परिवर्तन करणं गरजेचं आहे. मला मगाशी कोणीतरी सांगितलं अजून एक फार मोठी टेप वाजवली जाते की सिव्हिल हॉस्पिटल जे माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांच्या नातेवाईकांसाठी मी काहीतरी म्हणाले राहण्याची व्यवस्था केली. अरे पालकमंत्री कोण, मी की तू? मी पालकमंत्री आहे, नियोजन मंडळ माझ्याकडे आहे, नियोजन मंडळाचा निधी मी वितरित करतो. शेवटी मी देखील माझी सुरुवात राजापूरचेच माजी आमदार स्वर्गीय आप्पा साळवेंच्या मार्गदर्शनाखाली त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन केली आणि म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारा नातेवाईक हा चांगल्या पद्धतीने राहिला पाहिजे. म्हणून माझ्या कारकिर्दीत, पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत मी 1 कोटी रुपये दिले आणि ती इमारत त्या ठिकाणी उभी केली. पुढचं सांगतो, ही इमारत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नव्हती. कदाचित हे भैया जाहीरपणानं सांगणार नाही. ती इमारत आज तुम्ही रेकॉर्डवर सांगतो, ती इमारत ही रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नव्हती तर स्वतःच्या भावाला टेंडर मिळवून देण्यासाठी होती. आज बघा ते कॅन्टीन कोण चालवतंय, त्याचं नाव काढा. ज्यांना जर नातेवाईकांची काळजी आहे आणि काम पुढचं माझ्या मतदारसंघातलं क्रेडिट घेतायत कोण हे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे जे काही भावनिक आव्हान आहे, ही भावनिक आव्हानं करत असताना आपल्या मतदारसंघामध्ये 7 ॲम्ब्युलन्स त्या स्वतःच्या खिशातनं दिलेल्या आहेत याची देखील नोंद मतदारांनी घेतली पाहिजे. आज मुंबईमध्ये आज जरी फोन केला, माझा एक पी आहे त्याला फोन केला आणि त्याला जर विचारलं की राजापूरचे पेशंट किती आहेत, लांजाचे पेशंट किती आहेत, साखरपाचे पेशंट किती आहेत, रत्नागिरीचे पेशंट किती आहेत, कोकणातले पेशंट किती आहेत, तो तुम्हाला सांगेल की दररोज 50 ते 60 रुग्णांवर, हे सांगण्याची गोष्ट नाही परंतु 50 ते 60 रुग्णांवर आम्ही स्वतःच्या खिशातनं उपचार करतो, त्यांचं आयुष्य सुधारतो आणि ते जर त्याच्यातनं बरे झाले तर त्याच्या एवढा दुसरा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नसतो.